जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक दावा जगज्योती नाम। समास पहिला अंतकरण एक नाम। श्रीराम। श्रीमत दासबोध लोकमत नाही। लोकमत म्हणजे लोकांचं मत, तुमचं आमचं सगळ्यांचं मत, पण तुमच्या आमच्या काय काय परेमध्ये शिस्त ते सगळं श्रीमत दासबोधामध्ये दिलेलं आहे। काय काय जाणीव होते, काय होत नाही, कसं काय होतं ते सगळं दिलेलं आहे श्रीमत दासबोध। श्रीमत दासबोध पूर्ण अख्खा देहाचं निरूपण आहे त्याच्यामध्ये ईश्वराचं सगळं सार भरून आहे बघा। आणि असार सगळं दिलंय ते देहाचं दिलंय। मग आपण देहाचं घ्यायचं का ईश्वराचं घ्यायचं हे आपणच ठरवायचं। श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम। जगज्योती कोण आहे? जगज्योती फक्त परब्रह्म स्वरूप, जो जली स्थली काष्टी पाषाणी सगळीकडं भरून उरलंय, पण तो आपल्याला दिसत नाही। तो त्याला नाही आकार नाही त्याला उकार, पण जर जाणीवेत राहिलंस ना तर त्याची जाणीव नक्कीच होणार। जाणीवेत राहण्यासाठी मंगळाचरणात यायला पाहिजे। जाणीवेत राहण्यासाठी त्या ईश्वराचं स्तवन करायला पाहिजे, तरच तो जाणीवेत येईल, नाहीतर तो जाणीवेत येणार नाही। सांगितले समर्थांनी बघा। समास पहिला अंतकरण। मग अंतकरण म्हणजे काय? कोण अंतकरणात आहे? आपल्या कोण अंतकरणात आहे? आपण हे बोलतो बघा, आपल्या वाणीतून जे जे शब्द बाहेर पडतात, जे उत्तमाचे शब्द बाहेर पडतात, हे कोणा थ्रूनी पडतात? कोण आहे अंतकरणामध्ये? आपला हृदय धक धक करत असतो। कोण आहे त्या हृदयामध्ये? कधी तुम्ही ओळख करून घेतलीत का? कधी पाहिलं का आपल्या हृदयात झाकून? कधी पाहिलं की त्या हृदयामध्ये कोण आहे? कधी त्या हृदयाला स्पर्श केलं का की काय तिथे होतो? धक धक करतो की नाही ते बघा, कसा तो ठोके देतो। ईश्वर कोण आहे? ईश्वर आहे, त्याला आकार नाही, तो दिसत नाही बघा। जेव्हा हॉस्पिटलमध्ये माणूस असतो मरणाच्या अवस्थामध्ये, तेव्हा सगळे डॉक्टर म्हणतात की ईश्वर आहे ना, देहामध्ये ईश्वर आहे। मग आता हा माणूस मरेल म्हणून त्याला पूर्ण काचेमध्ये पॅक केलेलं असतं, आणि सगळे डॉक्टर समोर असे बसलेले असतात, सगळे असे बसलेले असतात की आता जर ईश्वर जर असेल तर ईश्वर निघून जाणार, आपल्याला दिसेल। कॅमेरा वगैरे सगळे लावलेले आहेत, आणि पूर्ण काचेमध्ये त्याला पॅक करून, आणि जेव्हा तो ईश्वर निघून गेला त्या देहातून, तेव्हा त्या काचेचा स्फोट करून गेला हो। त्याला काचेमध्ये कैद करायला आपण गेलो, आपण किती मूर्ख आहोत। काचेमध्ये कैद, तो कैदीमध्ये राहणार नाही, लक्षात ठेवा। तो पूर्ण भरलेला आहे, पूर्ण जळीस्थली काष्टी पाषाणी पूर्ण भरून उरलेला आहे। त्याला काचेमध्ये पॅक करायला गेलो, तो ईश्वर कसा जातो हे बघायला गेलो बघा। जेव्हा तो त्या देहातून ईश्वर निघून गेला ना, निघून जाताना त्या काचेचा पूर्ण स्फोट झाला, आणि त्या काचा त्या डॉक्टरांच्या डोळ्यात, कान, इकडे सगळे अंगाला लागल्या हो काचा। कुठे कुठे जिथे कपडा नसेल ना तिथे त्या टोचल्या काचा त्यांना। तेव्हा त्यांना कळून चुकलं की ईश्वराला बघता येत नाही बघा, कसा ईश्वर जातो, स्फोट करून गेला। आणि नंतर मग बाहेरून झालं, कारण बाहेर पण व्यक्ती होत्या उभी, म्हणून ते पटापट आतमध्ये आलं ना, बघते मनुष्य गेला, पण बघा जाताना ईश्वर त्यांना कैद करून ठेवला, त्याने काचेचा पण स्फोट केला। म्हणून सांगते
की काय म्हणते की अंतःकरण तोच ईश्वर आहे जो आपल्याला चालवतो. आपण सकाळपासून उठून आपल्याकडून जे जे काही करून घेतो, सगळी कामं करून घेतो, तो ईश्वर. जर ईश्वर नसता तर सकाळी देह उठलाच नसता, अंथरुणातच राहिला असता. त्याला 4 माणसं उठवायला आली असती आणि त्याला 4 माणसंही हात पकडून उभं केलं असतं किंवा झोपवलं असतं दुसऱ्या ठिकाणी, 4 माणसंही उचलून. बघा, ईश्वर आहे म्हणून स्वतः उठतो मनुष्य, स्वतः सगळी कामं करतो. ईश्वर आहे, अंतःकरण आहे. सांगितले श्रीराम, सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक, ऐसे हे निश्चयात्मक मज निरूपावे. बघा, माझ्यासारखे तुमच्या आमच्यासारख्याने श्रोत्यांनी जो प्रश्न विचारलाय, सकळांचे अंतःकरण एक. तुम्ही म्हणता ना समर्था की सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे किंवा एक नव्हे अनेक, किंवा तो एक नसेल पण त्याचे रूप अनेक आहेत. ऐसे हे निश्चयात्मक, हे जर निश्चयात्मक असेल तर मला निरूपण द्या त्याच्यावरून. हे कोणी प्रश्न विचारले? जो जाणीवीत आलेला आहे ना, जो ईश्वराची भक्ती करतो ना, त्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत समर्थांना की मला ह्याचं निरूपण द्या. बघा पुढे काय देतात समर्थ. ऐसे श्रोतेयाने पुसिले अंतःकरण एक की वेगळ आले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोते. श्रोते कोण आहेत? जो जाणीवीत आहे त्याला श्रोता म्हटलंय. जो ईश्वराची भक्ती करतो त्याला श्रोता म्हटलंय. जो श्रवण करतो त्याला श्रोता म्हटलंय. मग आपण श्रवण करतो की नाही ते आपण ठरवायचं. ऐसे श्रोतेयाने पुसले, हे श्रोत्यांचे प्रश्न असे असायला पाहिजे ईश्वराबद्दल. अंतःकरण एक की वेगळं आले, अंतःकरण एकच आहे की वेगवेगळे आहेत, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रोते. याचे उत्तर ऐका, श्रोत्यांना सांगितले, ऐकायला पाहिजे श्रोत्यांनी, असं समर्थ म्हणतात. समस्तांचे अंतःकरण एक, निश्चय जाणावा नेमक हा, प्रत्ययाचा विवेक तुझ निरूपिला. सगळ्या समर्थांनी सांगितलं समस्तांचे. समस्त म्हणजे कोण? सगळे. सगळे जेवढे सजीव आहेत त्या सजीवांचा एकच अंतःकरण आहे. निश्चय जाणावा नेमक, जर जाणीव असेल तरच तुम्ही जाणणार की सगळ्यांचं अंतःकरण चालवणारा एकच ईश्वर आहे. हा प्रत्ययाचा विवेक तुझं निरूपिला. हा विवेक आहे, हा निरूपण दिला समर्थाने की सगळ्यांना चालवणारा एकच ईश्वर आहे. श्रोता म्हणे वक्ते अशी, अंतःकरण एक समस्ताशी, तरी मिळेना एक एकाशी काय निमित्त. बघा, श्रोता किती श्रवण करून करून ज्ञानी झालेला आहे. बघा, श्रवण करून करून ज्ञानी झाले. त्यांनी विचारलं पुढे प्रश्न, श्रोता म्हणे वक्त्याशी. वक्ता कोण आहे? तर सद्गुरू आहे. वक्ता कोण आहे? सद्गुरू आहे. आणि सद्गुरू कोण आहे? तर सद्गुरू कोण आहेत? तर ते परमार्थाचं मार्गदर्शन दाखवणारे आहेत, मोक्षाचा मार्ग दाखवणारे आहेत. बघा, सद्गुरू म्हणतात, नाही, श्रोता म्हणतो अंतःकरण एक समस्तांशी. तुम्ही म्हणता सगळ्यांमध्ये अंतःकरण एकच आहे, ईश्वर एकच आहे, तरी मिळेना एका एकाशी. मग ईश्वर एकच आहे पण एकमेकाशी तो मिळत नाही. बघा कसं मिळेल? प्रत्येकाचा देह त्यांनी कसा स्वरूप वेगळा केलेला आहे. सगळ्यांचं अंतःकरण एक आहे पण प्रत्येकाचं रूप आहे ना, ते वेगवेगळं केलेलं आहे. कसा ईश्वर कसा आहे बघा, किती म्हणजे त्याच्याकडे बुद्धी आहे. प्रत्येकाचं म्हणजे देह एकच नाही केला. एकच देह केला असतं तर काय झालं असतं? काय झालं असतं? म्हणजे बोलतात ना, तोंडाकडचा भाग तो तोंडाकडे नसता, दुसरीचकडे असता. एकच जर शरीर असतं सगळीकडे, एकच जर दिसायला सगळे एक असते तर त्यांनी दुसऱ्यालाच घरात आणलं असतं, तिसऱ्यालाच घरात आणलं असतं. पण नाही, समर्थांनी स्वरूप सगळ्यांना वेगळं दिलंय. मग इथे श्रोताच म्हणतोय बघा, म्हणजे मिळालं नाही, एकमेकांना मिळत नाही, हे काय निमित्त आहे, ह्याचं काय गूढ आहे, असा श्रोता म्हणतोय.
एक जीविता अवघे झाले, एक निविता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. श्रोता परत म्हणते, एक ईश्वर सगळीकडे एकच आहे की नाही. म्हणजे जेवढी जेवढी सजीव आहेत त्याच्यामध्ये ईश्वर एकच आहे. मग एक जर ईश्वर जेवत असेल तर सगळ्यांचं देह भरलं पाहिजे, देहांचं पोट भरलं पाहिजे असं म्हणतोय. कोण म्हणतोय? आपणच ते म्हणतो. एक निविता अवघे निवाले, एक निवांत, एक जर समाधानी असेल तर सगळे समाधान झालं पाहिजे. एक मरता अवघे मेले, एक जर मेला, एकाचा जर मृत्यू झाला तर सगळ्यांचा मृत्यू व्हायला पाहिजे. पाहिजे तर की एकच जर ईश्वर असेल तर असं झालं पाहिजे. एकच जेवला, एक देह जेवला तर सगळ्यांचा पोट भरायला पाहिजे. एकाने समाधान, एकाचं पोट भरलं तर सगळ्यांचं भरायला पाहिजे. एक जेवलं तर सगळ्यांनी जेवलं पाहिजे, आहे ना. एक समाधानी राहिलं तर सगळ्यांनी समाधानी राहायला पाहिजे. एकाचा मृत्यू झाला तर सगळ्यांचा मृत्यू झाला पाहिजे. असं म्हणणं कोणाचं आहे? जो जाणीवेत आहे ना त्याचं म्हणणं आहे, श्रोत्याचं म्हणणं आहे. पण कसं बघा, एक सुखी एक दुःखी ऐशी वर्तते लौकिकी, एका अंतकरणाची ओळखी कैशी जाणावी. म्हणतो आपणच ते श्रोते म्हणतो की सगळीकडं म्हणजे जर सगळ्यांकडे अंतकरण एक असेल तर एक सुखी आणि एक दुःखी का? आपणच प्रश्न विचारला. एक सुखामध्ये आहे देह, एक दुःखामध्ये का? एक गरीब आहे देह, एक श्रीमंत का? आहे ना. पण लक्षात ठेवा, सगळ्यांकडे अंतकरण एकच आहे, पण ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे आहे. बघा, झाडांमध्ये पण सजीव आहे म्हणून तर झाड मोठं होतं, पाळवी फुटे, फळ देतो, सावली देतो. तोच सजीव आपल्या अंतरीत आहे. आपला देह पण जेवून मोठं होतो, पण त्याच्यासारखी आपण सावळी देत नाही. आपली कर्म वेगळी असतात. झाडांचं, प्राण्यांचं कर्म चुकलेलं नाही, ते त्यांच्या कर्माप्रमाणे व्यवस्थित राहतात. पण मनुष्याचं कर्म चुकले. मनुष्य प्राण्यांसारखा वागायला जातोय म्हणून त्याला मनुष्य प्राणी म्हटले. म्हणून त्याला काय म्हटले समर्थांनी? मनुष्य प्राणी. कारण मनुष्य प्राण्यांसारखा वागायला जातोय. मनुष्य हा प्राण्यांसारखा कर्म करायला गेला तर त्याला मनुष्य प्राणी म्हणून नाव दिलं समर्थांनी. मग सगळ्यांचं जर अंतकरण एक असेल पण प्रत्येक देहाचे कर्म अलग, म्हणून कर्माप्रमाणे त्याला तसं ते मिळतं. जेवढं मिळायचं ते मिळतं. कर्माप्रमाणे तो त्याचा मृत्यू कसा येईल, कधी लवकर येतो तर कधी दीर्घायुनी येतो, कर्माप्रमाणे. पण त्याचे कर्म, मनुष्याचे कर्म ईश्वरामध्ये जर ईश्वराच्या याच्यात घालवलं पूर्ण तर तो दीर्घायू होतो. श्रवण केलं, श्रवणामध्ये राहिलं बघा, श्रवणामध्ये राहिलं तर ईश्वराची भक्ती केली तर सगळं काही आहे त्याच्यात. ईश्वर फक्त हे केलं तर नक्कीच तो देह दीर्घायू प्राप्त करतो. काही कधी देवाला नमस्कार पण करत नाही तरी दीर्घायू प्राप्त करतो. बघा, काही दुसऱ्यांना एवढे त्रास देतात तरी ते दीर्घायू प्राप्त करतात. कारण त्यांच्या आत्ता कर्म ते तसे करतात. पुढे त्यांची काय अवस्था होईल, पुढे त्यांची काय अवस्था होणार हे त्या ईश्वराने बरोबर ठेवलेलं आहे. पुढे कोणाची कशी अवस्था होणार ती. म्हणून सांगितले, एक जीविता अवघे झाले, एक निविता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी, एका अंतकरणाची ओळखी कैशी जाणावी. एक सुखी एक दुःखी कर्म अखंड ईश्वराचं भक्ती करत असेल तर तो सुखीच असतो, तो दुःखी कधीही नसतो. त्याला भले जेवायला नसेल, भले त्याला 3 टाईम खायला नसेल, भले त्याला चांगले कपडे नेसायला नसतील,
भले त्याला चांगले कपडे घालायला नसतील, पण ईश्वराचं जर नामस्मरण करत असेल, ईश्वराच्या ज्याच्या वाक्यावर तो राहत असेल, सारच घेत असेल, तर तो समाधानीच असतो. तो दुःखी असेल तरी तो त्याच्यामध्ये तो सुखातच राहतो. पण काही त्यांना बरंच काही मिळतं, राक्षसांसारखे खा खातात तरी अखंड दुःखी. बघा, दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्याला मिळू नये म्हणून तिकडे नजर लावतात. मग ही लोक काय असतात? अखंड दुःखी असतात. स्वतःला भरपेट मिळतो, स्वतःला सगळं काही व्यवस्थित मिळतो, ते पण स्वतःच्या कष्टाने नाही, दुसऱ्याच्या कष्टाने सगळं काही मिळालेलं असतं, तरी पण त्याची नजर दुसरीकडे असते की ह्याला का बाबा एवढं मिळतोय, त्याला का तेवढं मिळतं. ही नजर माणसाची अशी असते ना, इकडे नजर लावतो तिकडे नजर लावतो, ह्याला कर्म म्हणतात. मग ती इकडे तिकडे नजर न लावता नजर सरळ लावा, त्या ईश्वराच्या चरणी लावा ना. नजर ईश्वराच्या चरणी लावा. तुम्ही जे खाल्लत त्याच्यातच तो समाधानी ठेवणार. कधी तो दुःखात, तुम्ही कधी दुःखात राहणार नाही. पण मनुष्य स्वतःहून जर दुःखी होत असेल तर असं होतो आणि दुसऱ्याला पण तो दुःखी करतो. का? जलनवृत्ती असते. जलनवृत्ती असते कारण तिथे अहंकार असते, तिथे मत्सर असतो, सगळे विकार तिथे असतात, विकार राज्य करत असतात. म्हणून तो मनुष्य दुःखी असतो. जर विकार मर्यादित ठेवले, श्रीरामाने विकार मर्यादित ठेवले. बघा, 14 वर्ष वनवासात असून सुद्धा तो सुखी, श्रीराम सुखी होते. दुःखी नव्हते तेवढे, पण ईश्वर आहे, मनुष्याचेच आहेत म्हणून तो आपल्याला दाखवलं. म्हणून तो म्हणाला, सीते सीते कुठे गेली माझी सीता. दुःख का? मनुष्याचं दुःख आहे ते, मग ईश्वराचं दुःख नाही. ईश्वराला माहिती आहे की माझी लक्ष्मी माझ्या जवळच आहे, ती कुठे लांब नाही गेलेली. पण प्रत्यक्षात मनुष्याला दाखवायचं आहे की ईश्वराला पण दुःख असतं, पण ईश्वराला दुःख नसतं. वनवासात होता, अखंड कंदमुळे खात होता, मग तो दुःखी होता का? कधी त्यांनी दुःख मानून घेतलं का? कारण त्याच्याकडे श्रीरामाकडे कुठलाही विकार नव्हता. श्रीरामाकडे कुठलाच विकार नव्हता, म्हणून अखंड तो श्रीमंतच होता. अखंड श्रीराम कसा होता? श्रीमंतच होता. मग रावण लंकेचा राजा, पण अखंड लक्ष कोणाकडे होता? श्रीरामाकडे होता. का होता? हा मला मारेल कधी ना कधी तरी म्हणून अखंड त्याच्याबरोबर द्वेष मत्सर करायचा. अखंड द्वेष मत्सर करायचा, अखंड. आणि अभिमान त्याने पूर्ण बाळगलेलाच होता, अहंकाराने तो भरलेला होता. पण त्याच्या चुका काही होत्या तरी त्याला कळत नव्हतं. का कळत नव्हतं? कारण त्याच्याकडे अभिमान होता, त्याच्याकडे अहंकार होता, तो दुरात्मा होता, तो दुराभिमान होता. म्हणून त्याच्या चुका त्याला कधीच कळल्या नाही. त्यांनी सगळ्या चुका कोणाच्या दाखवल्या? नारायणाच्या दाखवल्या. अखंड नारायणाच्या चुका दाखवल्या, पण त्याच्या स्वतःच्या चुका कधी दाखवल्या नाही. स्वतःला तो महंतम समजायचा, मी ईश्वराचा कोणीतरी भक्त आहे असं समजायचा. पण हा ईश्वराचा नक्कीच भक्त होता का? मग जर ईश्वराचा भक्त होता, मग नारायणाची द्वेष मत्सर का? नारायणाशी मत्सरतेने का राहायचा? ह्याचा कोणी विचार केला का? बघा, ह्याचा कोणीच विचार नाही केला. म्हणून सांगितले इथे की एक दुःखी एक सुखी असं का म्हटलं? तर त्याला हेच आहे, आपण ईश्वरावर प्रेम नाही करत, ईश्वरावर श्रद्धा नाही, म्हणून आपण काय आहोत? एक दुःखी आणि एक सुखी आहे. जो ईश्वरावर श्रद्धा ठेवतो
तो अखंड सुखातच असतो. भले त्याला एक टाईम पण जेवायला नाही मिळालं, भय त्याला एक टाईमाचं मिळालं पण अर्ध मिळालं, अर्ध पोटी राहिला, तरी पण तो कसा आहे, सुखी आहे. पण तिन्ही टाईम जेवत असेल, चारही टाईम जेवत असेल, पण ईश्वरावर जर कधीच श्रद्धा नाही, कधीच भक्ती नाही, तर तो कधी मनुष्य सुखी राहणार नाही. आणि जर दुसऱ्यावर जळण जाणून करत असेल, दुसऱ्याला मुद्दामून त्रास देत असेल, तर तो कधी मनुष्य सुखी नाही राहत. इथे समर्थांनी सांगितलं नाही तर एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी, एका अंतकरणाची ओळखी कैशी जाणावी. हे जाणून घ्या प्रत्येकाने. कशी जाणली, कशी जाणून घेतली. जणी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळना, म्हणून अनुमान येत नाही. ही प्रत्येकाची भावना आहे, वेगवेगळी भावना. जरी अंतकरण एक असेल तरी प्रत्येकाला भावना अलग अलग दिलेल्या आहेत. कोण किती दयाळू असतो घरात, ती व्यक्ती जर घरात आली नाही तर घर संपूर्ण परिपूर्ण होतो. बघा, परिपूर्ण. वाटतं की अशा व्यक्तीचं पाय त्या भूमीला अखंड लागावे, घरातल्या भूमीला अखंड लागावे. बघा, असं असतो घरातलीच व्यक्ती अखंड लागावं. बघा, आमच्या परिवाराचं मी सांगते. आमच्या परिवाराचं सांगतं की आमचा पूर्ण 10 जणांचं परिवार, 10 जण परिवार घ्या. पण जो कर्ता पुरुष असेल ना, तर खरंच असं वाटतं की ह्याने अखंड याचा पाय घरातच पाहिजे, है ना. कर्ता पुरुष, नम्रता, अखंड याचं चरण घरातच पाहिजे. पण जी कैकेयी सारखी असेल, असं वाटतं की ती व्यक्ती घरातच नको. जाणून कोणाला काही म्हणत असेल, ह्या सगळं याच्यामध्ये सांगितले दासबोधामध्ये. कोण कोणाला म्हणत असेल तर त्याला काय आहे पुढे प्राप्ती, म्हणजे काय आहे त्याचं हे, त्याला काय सजा आहे, काय त्याची हे आहे, त्याला कुठली गती आहे, सगळं काही दिलेलं आहे दासबोधामध्ये. श्रीमद दासबोधामध्ये पूर्ण 18 पुराणांचं सार ह्या श्रीमद दासबोधामध्ये मिळालेलं आहे, दिलेलं आहे. ते फक्त जर वाचन केलं तरी कळेल की काय आहे ते श्रीमद दासबोधामध्ये. 18 पुराणांचं सार दिलंय. कोण जाईल हो 18 पुराण वाचायला? आपल्याला एक श्रीमद दासबोधातलं एक समास वाचता येत नाही. आपल्याला वेळ नसतो. सकाळपासून उठतो, ही संसाराचा पूर्ण गाढा पूर्ण उचललेला असतो, पण एक समास व्यवस्थित वाचायला वेळ नसतो आपल्याकडे. म्हणून समर्थांनी पूर्ण तर 18 पुराण वाचायला जाणार काय, म्हणून समर्थांनी 18 पुराणांचं सगळं सारच उचललंय. पूर्ण गणपतीसारखं असं पसामध्ये सार उचललंय, त्या श्रीमद दासबोधामध्ये ठेवलेलं आहे. आपली काय गती होती, पुढे काय गती होणार, मागची काय गती होती, आत्ताचं कसं राहायचंय, हे सगळं समर्थाने शिकवलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.